हॅलो गाईज, हाय, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे हिरव्या मिरच्यांचा ठेचा। तर लागणारे साहित्य पाहून घ्या। शेंगदाणे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण। तर हिरव्या मिरच्या आपण भाजून घेणार आहेत। तर गॅस चालू केलेला आहे, मी तवा टाकून घेतलेला आहे। तर आपण हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। जोपर्यंत हिरव्या मिरच्या भाजून घेतो तोपर्यंत तुम्ही प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि शेअर पण करायला विसरू नका, कारण तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। तर हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत, मस्त शॅलो फ्राय झालेल्या आहेत। तर हे प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी। प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेणार आहेत। शेंगदाणे पण मस्त भाजून घ्यायचे आहेत। तर मी शेंगदाणे टाकलेले आहेत, भाजून घेणार आहे मस्त। शेंगदाणे भाजून झालेले आहेत, हे पण प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। आणि आता आपण याला कुटून घेणार आहेत, कुटून घ्यायचं आहे। तर मी हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत, त्यामध्ये लसूण टाकलेलं आहे, थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। तर आपण याला कुटून घेऊ, थोडंसं ओबडधोबडच कुटून घ्यायचे, जास्त बारीक नाही करायचं। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे केले ते। आणि आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि शेंगदाणे भाजलेले होते ते टाकून याला परत कुटून घेणार आहे। चांगलं बारीक करून घ्यायचं आहे, असं बारीक कुटून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे करून घ्यायचं आहे। आता हे मस्त भाजून कुटून झालेलं आहे बारीक। तर याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता याला तडका किंवा फ्राय करून, म्हणजे फोडणी असं काहीतरी म्हणू शकता तुम्ही। तर मी याला फ्राय करून घेणार आहे, थोडंसं तडका देणार आहे, कारण आणखीन टेस्टी होईल त्यामुळे। तर आपण चला याला तडका देऊया। तवा गरम करायचा आहे गॅसवर ठेवून, त्यावर एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये तुम्ही जिरे टाकून घ्यायचे आहेत। जिरे चांगले फ्राय होऊ द्यायचे। आता त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। कढीपत्ता पण तडतडत आहे, फारच तडतडत आहे। टोमॅटो टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये, त्याला खालीवरी करून घ्यायचं आहे। खालीवरी करून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे, त्यामुळे लवकर टमाटे बारीक होतील किंवा मऊ होतील, त्यामुळे हळद टाकून घ्यायची आहे। हळद टाकून पुन्हा त्याला परतून घ्यायचं आहे। परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण आपण अगोदरच मीठ टाकलेलं होतं थोडंसं ठेच्यामध्ये। तर त्यामुळे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, जास्त नाही टाकायचं। तर मी थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याला पुन्हा खालीवरी करून घेतलेलं आहे आतून परतून। तर आता यामध्ये आपण कुटलेला ठेचा टाकून द्यायचा आहे आणि त्याला खालीवरी करून घ्यायचं आहे। तर मी याला चांगल्या प्रकारे खालीवरी करून घेतलेले आहे। आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर चिरून ठेवलेली होती मी, ते वरून टाकून घ्यायचे आहे। मी वरून टाकून घेते आणि त्याला पुन्हा खालीवरी करून घ्यायचं आहे। तर हा बघा मस्त ठेचा झालेला आहे, गरम गरम खायला। तर नक्की ट्राय करून बघा आणि करायला विसरू नका। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।